हे जे दुःखद घटना आपल्या शहरात घडली आहे त्याचा आकडा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. सतत अशी फक्त वॅक्सिनेशन घेण्यासाठी आपण बघत असाल रांग लागली आहे. पण ह्याला जबाबदार कुठे ना कुठे पूर्णपणे जो अधिकारी आहे, जो हे हाताळण्यास कमी पडत आहे आणि त्याच्यातच काही भ्रष्टाचारासारखी घटना उघडकीस आणण्यास इच्छुक आहे मी, की हे म्हणतात की आम्ही कुत्र्यांची नसबंदी करतोय. पण नसबंदी केल्यानंतर कुत्री गरोदर राहते का? तर हे बघा व्हिडिओ. हे नसबंदी केली यांनी, त्याचं बघा ही कुत्री गरोदर आहे आणि हिचं कान कापलेलं आहे. म्हणजे बिलं काढायची आहे यांना, फक्त ह्यांना बिलं काढायची आहेत, कान कापलेला दाखवायचंय म्हणजे नसबंदी झाली. अशी कुठली टेक्निक आली आहे की बाबा नसबंदी नंतर सुद्धा असे गरोदर होत आहेत? म्हणजे कुठे ना कुठे भ्रष्टाचाराची सीमा एकदम ओलांडली यांनी. यांनी वेळेवर कुत्र्यांना वॅक्सिनेशन दिलं असता, त्यांचं नसबंदी केली असती तर जो हा प्रकार घडला हा कुठे ना कुठे आपण कमी करण्यास, मी म्हणत नाही आपण पूर्णपणे थांबवण्यास म्हणजे यश आलं असतं आपल्याला. पण हे जे अपयश आहे, हे भ्रष्टाचारी तो कॉन्ट्रॅक्टर जो फक्त कान कापून बिलं काढतोय तो आहे आणि तसाच तोच अधिकारी ज्याने त्याला हे ठेके दिले आहे. त्वरित हे थांबवलं पाहिजे, त्याचा ठेका त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द केला पाहिजे. जो असे कान कापतोय पण नसबंदी करत नाहीये, म्हणजे फक्त महानगरपालिकेला लुबाडण्याचं काम जो सुरू आहे तो थांबलं पाहिजे. रात्री संदीप हॉटेल पासून तर बिर्ला कॉलेज पर्यंत जो पिसळलेला कुत्रा होता त्याने 100 ते 150 नागरिकांना चावा घेतला. मग त्या लोकांची जखम म्हणजे उपचार चालू होत नाही, तर सकाळी आज रेल्वे स्टेशनवरती 14 ते 15 जणांना कुत्र्यांनी बाईट केलेला आहे. माझं प्रशासनाला एवढं सवाल आहे की जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका फक्त लसीकरण करते का आणि नसबंदी करते का? जर नागरिक सुरक्षित नसतील तर कल्याण डोंबिवली प्रशासन करते काय? आज कल्याण डोंबिवलीमध्ये 50,000च्या प्लस कुत्र्यांची संख्या झाली असेल. लसीकरण आणि नसबंदीने ही कुत्र्यांची संख्या आटोक्यात येईल, परंतु जी वाढलेली संख्या आहे ही कशी कमी होईल याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं धोरण काय? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं संबंधित अधिकाऱ्याला आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एक इशारा आहे, जर महानगरपालिकेने ही वाढलेल्या कुत्र्यांची संख्या कमी कशी करणार याबाबत जर धोरण निश्चित केलं नाही तर येत्या 2 दिवसांमध्ये आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर धडक मोर्चा करणार. आयुक्तांच्या दालनाबाहेर बसून आम्ही एक आंदोलन करणार. आणि माझं या आपल्या माध्यमातून आपले जे या संबंधित अधिकारी असेल आणि आयुक्त असतील यांना एक सांगणं आहे की सकाळी तुम्ही प्रभागामध्ये तुमच्या कल्याण शहरामध्ये निघून बघा. नागरिक हे सकाळी वॉकिंगला जाताना काट्या घेऊन निघतात, म्हणजे रात्री जी महिला रिक्षा स्टँड पासनं तिच्या घरापर्यंत सुरक्षित जाऊ शकत नाही. तरी माझी अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की आपण बाहेर निघा. नागरिकांमध्ये किती दहशतीचं वातावरण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे, नाहीतर आम्ही धडक मोर्चा हा काढणार म्हणजे काढणार. आज जी केडीएमसी मध्ये भटक्या कुत्र्यांची जी संख्या वाढलेली आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता ते कमिशनर साहेब आहेत आणि नगरसेविका खुशबू चौधरी आलेले आहेत. आपण या सेंटरला व्हिजिट केली, त्याच्यानंतर याचं काम आपण प्रगतीपथावर होतच आहे आणि ते उद्यापर्यंत आय थिंक सो होणार आहे, पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल. त्यानंतर आपण डॉक्टर्स वगैरे सगळे अवेलेबल करून त्यानंतर आपण त्यांचं निर्जंतुकीकरण करणार आहोत. पण जी लोकसंख्या वाढली आहे त्यासाठी मी स्ट्रिक्टली सरांशी माझं सकाळी बोलणं झालं की सर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी निर्णय करावे लागतील आणि ते लवकरात लवकर वॅक्सिनेशन अजून उपलब्ध करून अजून आपली टीम वाढवून आपण ते जोमाने काम करूया. आणि हे जे चाललंय ते आज मीही बघते की खूप मोठ्या प्रमाणात घडलेलं आहे. त्यासाठी आपण नक्कीच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचा प्रयत्न करू. वारंवार घडतात, वारंवार आपण एखादी घटना घडल्यानंतर प्रशासनाला राग येतो. त्यात देखील याआधी देखील अनेकदा निर्विजयीकरणाबाबत विषय झालेत, अनेकदा निर्विजयीकरणाबाबत आश्वासन दिले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ते डॉग बाईट झाले, त्यानंतर पुन्हा एकदा आपला पाहणी दौरा होतो. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपण प्रशासनाने नाही असं काय नाही, आपली कंटिन्यू चालू असतात. पण जे डॉग्स आहेत आज जो कशी वाढते लोकसंख्या आम्ही थोडंसं त्याच्यावरती अभ्यासच करतो आहे. सरांशी माझं बोलणं झालं की सर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, तर आपण त्याच्यावरती कुठेतरी आळा घातला पाहिजे. असं नाही की प्रशासन करत नाही आहे, प्रत्येक ठिकाणी आपली टीम जाते आहे. पण आता हे जे जास्त वाढले त्याच्यावरती मी सरांशी बोलले की आपण अजून टीम वाढवूया आणि जे आपले संबंधित अधिकारी आहेत त्यांनाही सांगते की अजून टीम वाढून अजून कॉन्ट्रॅक्ट जर घेता आला तर ते घेऊया आणि पुढे आपण अजून वर्क करूया त्याच्यावर. मॅडम ज्या पद्धतीने मी जेव्हा मला सांगितलं गेलं की बस स्टॉपच्या इथे कुत्रा आहे त्यावेळेसच मी फोन केला की तुम्ही आत्ताच्या तिथे गाडी पाठवा, ते आता गेलेले असतील. नक्कीच कारवाई करण्यात येईल प्रत्येक गोष्टी.
भटक्या कुत्र्यांच्या विषयाच्या अनुषंगाने आज माननीय महापौर मॅडम त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणे मी आणि आमची पूर्ण टीम इथे आपला जे पत्रीपूरचे जेव्हा ABC सेंटर आहे त्याला भेट द्यायला आलो. मागच्या 20-25 दिवसापासून याच्या दुरुस्तीचं काम चालू आहे, कारण याची जी क्षमता आहे ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आता दररोज 50 ऑपरेशन्स इथे व्हावा त्याकरिता OT तेवढे लागणारे केजेस याची आपण पूर्तता केलेली आहे. त्याचबरोबर आपली जी एजन्सी आहे त्यांनाही आपण कार्यान्वित केलेलं आहे. जे भटके कुत्र्यांच्या पकडण्याचं जे रॅबिट डॉग्स आहेत त्यांना पकडून इथे आणण्याचं काम, त्याचबरोबर एरिया स्टरलायझेशन म्हणजे एक एरिया पकडून तिथे कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणं, ह्या 3-4 प्रकारची जी ॲक्टिव्हिटीज आहे ते आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचे, म्हणून त्याकरिता आज व्हिजिट केली. हे जे बांधकाम आहे दुरुस्तीच्या ते उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे अंतिम टप्प्यात असल्यामुळे. आणि परवापासून डॉक्टर्सची टीम, ऑपरेशनची टीम आणि इतर आपले जे कॅचिंग व्हेकल्स आहेत ते पण पूर्णपणे कार्यान्वित होऊन पूर्ण KDMC एरियाला ते सुरू करणार आहे. सर, निर्बीजीकरण केलं जात आहे, मात्र ही संख्या वाढते कशी? याच्या जर आपण पाठीमागे गणितमध्ये गेलो तर आपल्याला वार्षिक सहजासहजी 18,000 ते 20,000 कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करायला हवं. त्याकरिता आपली जी कॅपॅसिटी होती ते अगोदर कमी होती, ते आता आपण वाढवलेली आहे. आणि एजन्सीला पण आपण त्याचा टार्गेट देतोय की 40 ते 50 कुत्र्यांचे ऑपरेशन दररोज करायचे, म्हणजे तसे 1500 कुत्र्यांच्या महिना आणि 17 ते 18,000 कुत्र्यांच्या वार्षिक आपण हे केला तर आपल्याकडे आपल्या हद्दीत 70-80 हजार कुत्र्यांची संख्या जर पकडली आपण ढोबळ मनाने तर पुढच्या 4-5 वर्षात आपल्याला याला बोलतो ऍक्टिव्ह स्टरलायझेशन म्हणजे जोरात निर्बीजीकरण एक एरिया घेऊन आपण केला तर कुत्र्यांची लोकसंख्यामध्ये वाढ होणार नाही, त्याचा आपण हे केलेला आहे. त्याचबरोबर आपण वॅक्सिनेशनचा पण एक ड्राईव्ह घेतो, म्हणजे कुत्र्यांच्या वॅक्सिनेशन त्याकरिताही 1-2 NGOs बरोबर आपण टाईअप केलेला आहे आणि त्यांच्या बरोबरही आपण येणाऱ्या कार्यकाळात काम करणार आहोत. सर, जे आपली कालची एक बातमी होती त्या अनुषंगाने एक खुलासा करू इच्छितो की म्हणजे काल अशी बातमी आली की 100 ते 150 माणसाला एक कुत्र्याने चावला. त्याची वस्तुस्थिती नाही आहे. एका एरियामध्ये एक कुत्र्याने 12 ते 15 माणसाला चावला, मात्र ते पण संख्या जास्त आहेत. म्हणून काल रात्री माझी टीम इथे आहे तर रात्री 2 वाजता ते रॅबिट डॉगला आपण पकडलेलं आहे आणि आज सकाळी पण एक ठिकाणी अशी घटना घडत असल्यामुळे तिथे कॅचिंगची टीम गेलेली आहे. जसं मी सांगितलं की परवापासून रेग्युलर ऑपरेशन्स इथे चालू होणार आहे. माननीय महापौर मॅडमनी पण त्याचे निर्देश दिलेले आहे. परवापासून आपली टीम्सची संख्या पण वाढेल, डॉक्टर्सची संख्या पण इथे उपस्थित होणार आहे आणि त्याप्रमाणे पुढील कार्यकाळात आपण जलद गतीने यावर नियंत्रण आणण्यासाठी काम करूया.